भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक लालाजी चव्हाण, सदस्य मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना, माजी पंचायत समिती सदस्य मालेगाव आणि सौ विद्या लालाजी चव्हाण सामाजिक कार्यकर्त्या तसेच लालाजी चव्हाण मित्रमंडळ जवळका रेल्वे. मतदानापूर्वी बायोमेट्रिक आणि चेहऱ्याची ओळख प्रणालीची मागणी. सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र व निवडणूक आयोगाला नोटीस. भूमिकेची स्पष्टता मागवली. निवडणुकांमध्ये मतदानापूर्वी बायोमेट्रिक आणि चेहऱ्याची ओळख पडताळणी करणाऱ्या प्रणालीचा वापर करण्यात यावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. या संदर्भात या संस्थांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं न्यायालयाने सांगितलं. भाजप नेते अश्विन कुमार उपाध्याय यांनी ही मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही विचारणा केली आहे. सध्या 5 राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये या व्यवस्थेचा वापर करता येणार नाही. मात्र आगामी निवडणुकांमध्ये या व्यवस्थेच्या व्यवहार्यतेचा आढावा घ्यावा लागेल. यासाठी नियमात मोठे बदल करावे लागतील आणि त्यामुळे मोठा आर्थिक बोजा देखील पडेल असं निरीक्षण न्यायालयात नोंदवलं आहे. मात्र त्याबाबत निर्णयाचे अधिकार सर्वस्वी निवडणूक आयोगाकडे असतील असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. अशाच घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र.